तारिणी नक्की काठी घ्यायलाच गेली असेल ना? का मुहूर्ताला सुद्धा माझ्या विरुद्ध पुरावे गोळा करत फिरत असेल? आले 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 मी. हे भारंगीची काठी घ्या गुरुजी, सुरू करा पूजा. काय वेळ आहे ही? हा, मुहूर्ताची वेळ झाली, आत्ता येतेस तू? आजही उशीर. अगं कुठेच नव्हती ही भारंगीची काठी, पार नाक्यापर्यंत जावं लागलं मला, म्हणून उशीर झाला. झालं समाधान? तारिणीला आहे जबाबदारीची जाणीव. ती आपल्या बहिणीच्या मुहूर्तमेढीचा मुहूर्त चुकवणार नाही. चला मुहूर्तमेढ रवून घेऊया आता. केदार, अरे दयानंदरावांना घेऊन येतोस का रे तू? हो, घेऊन येतो. मी जाते ना बाबा, मी घेऊन येते त्यांना. बर. मग त्याचं नाव किंवा रजिस्ट्रेशन हे काहीच कळत नाहीये. तो प्रायव्हेट नंबर दाखवतोय. असं कसं होऊ शकतं केडी? लोकेशन कळालंय का? नाही, सॅटेलाइट फोन दाखवतोय. त्या माणसाबद्दल काहीच माहिती मिळत नाहीये. हे असं होऊन नाही चालणार आहे केडी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपल्याला लवकरात लवकर त्या माणसाला शोधावं लागणार आहे. मला कळतंय बॉस, पण एक गोष्ट कन्फर्म आहे, हा कोणी साधा माणूस नाहीये. हा नक्कीच क्रिमिनल आहे, ते पण पोहोचलेला. आणि अशा माणसाशी युवराज कनेक्टेड आहे, याचाच अर्थ युवराज सुद्धा खूप मोठा कुठला तरी गुन्हा करतो. हो बॉस, निशितचं युवराजशी लग्न झालं तर तिला कल्पनाही नाहीये ती किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकू शकते. हा खूप मोठा ट्रॅप आहे. निशीचं युवराजशी लग्न होणारच नाहीये केडी. केडी, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. उद्या निशीची मेहंदी आहे, त्याच्या आधी मला त्या माणसाबद्दलचे सगळे डिटेल्स हवेत. हो बॉस, आपली पूर्ण टीम यावर काम करते. त्या माणसाबद्दल काही ना काही माहिती आपल्या हाती लागेल. केडी, आपल्याला वाटतंय ना तितकं हे प्रकरण छोटं नाहीये. आपल्याला ह्या प्रकरणाच्या खोलात शिरावं लागणार आहे. हे सगळं आता फक्त युवराज बद्दल राहिलेलं नाहीये. मला खात्री आहे खूप मोठं कोणतं तरी क्राईम सर्किट एक्सपोज होण्याची शक्यता आहे. हो बॉस, युवराज आणि त्याचा तो पार्टनर खूप मोठ्या क्राईम मध्ये इन्व्हॉल्व असू शकतात. पण आता काळजी मला निशीची वाटतेय. तिला काहीही करून यातून वाचवायला हवं आपण. अरे कौशिकी ताई, या ना. या. काय? निशिता, किती सुंदर दिसतेस. थँक्यू. तुम्ही पण खूप छान दिसताय. यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. मज्जा आली. चला चला या. नमा, तिला सरबत दे. हो देते. घर दाखव तुझं आवडीचं का. ए ताई, छान काढा मेहंदी आमच्या कौशिकीच्या हातावर. आमच्या कौशिकीची मेहंदी छान रंगली पाहिजे. व्हॉट अ जोक मम्मा. अगं नवऱ्याचं प्रेम असलं की मग मेहंदी रंगते ना. आणि कौशिकीचा तर नवरा ईशा, अगं असं काही नसतं. ज्यांच्यावर सगळ्यांचं प्रेम असतं आणि कुटुंबियांचं प्रेम असतं ना, त्यांची मेहंदी रंगते. आणि कौशिकी ताईंवर तर कुटुंबियांचं खूप प्रेम आहे. हो हो आजी, आमच्या सगळ्यांचं ना खूप प्रेम आहे कौशिकीवर. आणि आता बेलसरे कुटुंबाचं पण.
तारिणी ए तारिणी काय झालं आई? काय ग तारिणी कुठे आहे? असेल इकडेच कुठेतरी. काय झालं अगं हा ग्लास नाही ना, बरोबर कामाच्या वेळी गायब होते ही तारिणी. ते? मी बघते. गेली कुठे ही तारिणी? ही ही गप्प बसणाऱ्यातली नाहीये. खरंच माझ्या विरोधात काही पुरावा शोधायला गेली नसेल ना? मी जरा आलो. कॉल आहे. बॉस मला सांग, युवराजच्या रूम मध्ये तो माणूस तुला काय म्हणाला होता? तो मला म्हणाला की मी युवराज सोबत एक स्टार्टअप सुरू करतोय. हे जर खरं असेल तर कंपनी रजिस्ट्रेशन रेकॉर्ड किंवा गव्हर्नमेंट व्हेरिफिकेशन त्यामध्ये असेल ना त्यांचा डेटा. तू ते चेक केलंयस? नाही सर, तेवढा वेळच नाही मिळाला. ते आधी चेक कर. हिडन गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स, मिसलिनियस रेकॉर्ड्स, जे रेकॉर्ड्स महत्त्वाचे नाही म्हणून सोडून दिले जातात ते सुद्धा चेक कर. पातळात जरी लपून बसला असेल ना हा माणूस, तिथून शोधून काढायचा आपल्याला त्याला.